यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। एकता कॅटलिकच्या माध्यमातून दिनांक 24 ऑगस्ट रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अभिनेत्री धनश्री कांडगावकर या होत्या। या कार्यक्रमात बहुसंख्य स्त्रियांनी सहभाग घेतला होता। तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या स्त्रियांचा स्त्री शक्ती पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन कामगार नेत्या डॉक्टर श्रुती म्हात्रे यांनी केलं होतं। या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। गौरी मंदी गौर मै मंगळा गौर गौरी मंदी गौर मै मंगळा मंगळा गौर पूजिते मंगळा गौर हसरा नचरा जरासा। मंगळागौर हा एकतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो। त्या निमित्ताने छान छान साड्या नेसायला मिळतात, नटायला मिळतो आणि सगळ्या बायका एकत्र येतात। एक हा छान उपक्रम असतो आणि श्रुतीताई खरंच तुमचे आभार, कारण ह्या श्रावणातला माझी ही पहिली मंगळागौर आहे अटेंड करण्यासाठीची, त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद आहे। थँक्यू। पण महाराष्ट्रीयन बायका खूप आवडीने मंगळागौर साजरी करतो असं मला वाटतं आणि दरवर्षी आम्ही आता कलाकार सिरियलच्या निमित्तानं का होईना किंवा अशा काही इव्हेंट्सच्या निमित्तानं होईना आम्ही मंगळागौर अटेंड करतो आणि ती खेळायलाही खरंच तितकी आवडते। आणि मला असं वाटतं की हे झुंबा वगैरे तुम्ही म्हणताय ना, त्याला कितीतरी पटीने मागे टाकेल अशी आपली हा महाराष्ट्रीयन सण असेल। एखाद्याला तशा तरुण मुलींना जर आता आमच्या एजच्या किंवा हा असं तर वाटून घ्यायला नाही पाहिजे, कारण हे इतके टफ खेळ आहेत खरं तर, जे जिम झुंबा करणाऱ्या मुलींना सुद्धा झेपणार नाही। उलट हे ट्राय करायला पाहिजे आपण। या सर्व महिलांना उत्स्फूर्त बघून मला स्वतःला उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटतंय, कारण का गेल्या 5 वर्षापासून आपण सर्व बघताय की सातत्याने आंदोलन आणि चळवळीच्या भागातनं थोडासा कुठेतरी मला स्वतःला म्हणतात ना क्षणिक आनंद आणि थोडासा वेगळेपण आलेला आहे आणि त्यातून धनश्रीताई या ठिकाणी आपल्यासाठी भेटीला आलेल्या आहेत, त्यामुळे एकदम आनंद एकदम द्विगुणित माझा स्वतःचा झालेला आहे। त्यामुळे मी आलेल्या सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं मी खरं तर आभार मानेन। त्यामुळे माझ्या आनंदात कुठेतरी भर पडलेली ही गोष्ट आहे। आपल्या भारतीय संस्कृती अशी आहे की सणवार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचं संपूर्णपणे निसर्गाशी त्याचं कुठेतरी नातं आहे। म्हणजे शृंगार सुद्धा, प्रत्येक शृंगार सुद्धा एक शरीराचा कुठे ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण, त्याचं सौंदर्य आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपले सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो खेळ केला जातो। आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायका चूल आणि मूल करत होत्या त्यावेळी त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्त्वपूर्ण असेल आणि आता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींना सुद्धा त्यातनं कुठेतरी बाहेर येऊन हा खेळ बघताना खरंच त्याच्यातनं खूप वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्यावा आणि त्याचा उपभोग घ्यावा। मानसिक खचून जाते आणि महिला जर खचली तर निश्चितच संसार हा खचतो, हे आपण बघितलेलं आहे। कारण संसाराची दोन्ही चाकापैकी एक महत्त्वाचं चाक ही महिला आहे आणि महिला या यातनेमध्ये तिच्या डोक्यामध्ये सातत्याने जे विषय चालू आहे तर त्या विषयाला कुठेतरी कलाटणी जर द्यायची असेल तर असे कुठले तरी कार्यक्रम आहे ज्यांच्यामुळे महिलांचा विरंगुळा होतो आणि मी श्रुतीला धन्यवाद देते की तिने या महिलांना यामधून बाहेर काढण्यासाठी हा प्रोग्राम या ठिकाणी घेतला। मंगळागौर हा कार्यक्रम आपण जे घेत असतो दोन्हीही म्हणजे वडिलांकडचा आणि सासरकडच्या दोन्हीही लोकांना एकत्रित येऊन हा मंगळागौरीचा कार्यक्रम आपण घेत असतो। महिलांच्या मनामध्ये हे पुरुषांबद्दलचं प्रेम तुम्हाला माहीतच आहे आणि त्यामध्येही विशेषतः पतीबद्दलचं प्रेम माहीत आहे, कारण संस्कृती प्रिय ही महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आहे आणि संस्कृतीला जपूनच हा आपण कार्यक्रम घेत असतो। त्यामध्ये मग बरेचसे विषय आहे त्याला म्हणजे मंगळागौरचा जो कार्यक्रम घेतो तर महिलांचं पतीचं आयुष्य वाढावं यासाठी आहे। तर मी महिलांना आज आव्हान केलेलं आहे, महिलांचं जे आहे की मंगळागौरच्या माध्यमातून शिव आणि पार्वतीला पूजून आपल्या पतीचं आयुष्य वाढलं पाहिजे। तर महिलांना मी एक आव्हान केलेलं आहे की हे जे बाहेर घटना घडत आहेत, चिमुकल्यांवर घडत आहेत, म्हाताऱ्यांवर घडत आहेत, तर यांचा आशीर्वाद तुम्ही घ्या। प्रत्येक महिलेने रस्त्यावर उतरून त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी तुम्ही लढा।
जेणेकरून त्यांच्या आशीर्वादातून तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभे. आणि मी श्रुतीला खूप खूप शुभेच्छा देते. तिने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी सुद्धा दुसऱ्या कार्यक्रमाला आली होती आणि मला सुद्धा त्यामधून थोडासा, कारण शेवटी महाराष्ट्रभर काम करत असताना आम्हाला सुद्धा स्ट्रेस असतो, थोड्या वेळासाठी तो स्ट्रेस मी या ठिकाणी येऊन विसरले. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.